नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या त्यातील एक प्राचीन मंदिराकडे चाललो आहे। त्याचं नाव आहे पांडेश्वर आणि सध्या वाटेतच आहे। तर आता पुढं सासवड येईल आणि सासवडनंतर पुढून एक टर्न घेऊन आपल्याला आता पांडेश्वर मंदिराकडे जायचं आहे। जेजुरीकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो हा। मी सासवडचा जो आपला दिवे घाट आहे तो ओलांडला आहे आणि वरती आलो आहे आणि इकडं आपल्याला समोर आता पांडेश्वर मंदिराकडे जायचं आहे। नमस्कार मित्रांनो, पुण्यापासून एक दिवसाची सहल करायची असेल तर सासवड मार्गे दिवे घाट चढून केलेला हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल। आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन करू शकतो आणि तेथून थेट पोहोचू शकतो ते म्हणजे कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेल्या प्राचीन पांडेश्वर मंदिरात। असं म्हटलं जातं की अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती। ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे मंदिर साधारण 9व्या ते 10व्या शतकातील यादवकालीन असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि बाहेरील बांधकाम मात्र पेशवेकालीन वैभवाची साक्ष देतं। मंदिराच्या गाभाऱ्यातील ते भव्य शिवलिंग आणि तिथली शांतता मनाला एक वेगळीच ऊर्जा देते।
प्राचीन असं हे मंदिर आहे. हे जरा पेशवेकालीन बांधकाम दिसतंय. पांडेश्वर गावातील छोट्या गल्ल्यांमधून बाईक राईडचा आनंद घेत आणि तिथली ग्रामीण संस्कृती अनुभवत आपण जेव्हा पुढे निघतो तेव्हा आपल्याला दर्शन होतं ते विस्तीर्ण मल्हार सागर लेकचं, ज्याला आपण नाझरे धरण म्हणून ओळखतो. निळ्याशार पाण्याचा हा साठा आणि चहूबाजूंनी पसरलेला निसर्ग प्रवासाचा सगळा थकवा घालून टाकतो. जेजुरीचा भाग मी मागील व्हिडिओमध्ये कव्हर केला असल्यामुळे आजचा हा प्रवास खास पांडेश्वर आणि मल्हार सागरच्या सौंदर्याला समर्पित आहे. तर असा हा बाईक राईड, प्राचीन इतिहास, निसर्गाचा मेळ असलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. अशाच नवनवीन भटकंतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागं मी व्हिडिओ टाकलेला आहे जेजुरीचा, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तिथं ते बल्लाळेश्वर मंदिर आणि वरचं जेजुरीचं खंडोबाचं मंदिर, ते दोन्ही एक्सप्लोर मी केलं आहे. त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन. तर मित्रांनो, हा सुंदर प्रवास तुम्ही सुद्धा करू शकता. या भटकंतीत आपण पांडेश्वर जे प्राचीन मंदिर आहे ते पाहिलं. त्यानंतर हा मल्हार सागर लेक आणि जो मोरगावचा गणपती आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि जाताना जेजुरी कवर करू शकता. तर ह्या 4 प्लेसेस या छोट्याशा भटकंतीमध्ये पुण्याच्या आसपासमध्ये तुमचं सुंदर कवर होईल.